सर्वांना नमस्कार. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेमधील सर्व पात्र, घटना आणि प्रसंग याचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा वास्तविक घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळा कट. कड्यावर उभा असलेल्या त्या रहस्यमय व्यक्तीच्या मागे हेलिकॉप्टरचा प्रचंड आवाज घुमत होता. वाऱ्याचा वेग इतका वाढला होता की हातातील कागदपत्रेही उडून जात होती. आकाशात वीज चमकत होती आणि प्रत्येक विजेच्या कडकडाटासोबत लोहगडाचे काळे भिन्न कडे आणखी भयावह दिसत होते. आर्यनने छातीशी घट्ट धरलेली फाईल जणू त्याच्या वडिलांची शेवटची निशाणी होती. त्याला माहिती होतं की फाईल जर चुकीच्या हातात गेली तर अनेक वर्षांपासून दडवलेले सत्य पुन्हा कायमचा अंधारात जाईल. समीरने आजूबाजूला पाहिलं. पळून जाण्यासाठी फक्त एकच अरुंद दगडी वाट होती आणि त्या वाटेवरही समोरचे लोक हळूहळू पुढे सरकत होते. प्रत्येकाच्या हातात टॉर्च, दोऱ्या आणि शस्त्र होती. निशाच्या मनात भीती होती, पण तिने स्वतःला सावरलं. ती हळूच म्हणाली, आर्यन, आज आपण हरलो तर सत्य कायमचं हरवेल. त्या रहस्यमय व्यक्तीने पुढे येत आपल्या चेहरा झाकलेला कापड काढलं. त्याचा चेहरा पाहून शेखरच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला. तो एक पाऊल मागे सरकला आणि कुजबुजला. असं कसं शक्य आहे? समोर उभा असलेला माणूस म्हणजे 25 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला प्राध्यापक अजय राऊत होता. इतिहासाचा अभ्यासक, पुरातत्व शोधक आणि आर्यनच्या वडिलांचा अत्यंत जवळचा सहकारी. सर्वांना वाटत होतं की तो एक मोहिमेत मृत्युमुखी पडला, पण तो आज त्याच्यासमोर जिवंत उभा होता. अजय राऊत शांतपणे हसत म्हणाले, माझ्या मृत्यूची बातमी मीच पसरवली होती, कारण मला सत्य जपायचं होतं आणि काही लोकांना ते विकायचं होतं. त्याचा आवाज शांत असला तरी प्रत्येक शब्दात अनेक वर्षांचं ओझं जाणवत होतं. आर्यनने संतापाने विचारलं, माझ्या वडिलांनी तुझ्यावर विश्वास ठेवला होता, मग तू त्यांना का सोडलंस? अजयने काही क्षण डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावरील अपराधीपणाची छटा उमटली. तो म्हणाला, मी त्यांना सोडलं नाही. मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ज्यांनी या रहस्यासाठी पैशाचा डोंगर उभा केला होता त्यांनी आमच्याच टीममध्ये फूट पाडली. आम्ही एकमेकांवर संशय घ्यायला लागलो आणि त्या संशयातून अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली. हे ऐकून विक्रांतने खाली मान घातली. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. इतक्यात हेलिकॉप्टरमधून आणखी काही लोक खाली उतरले, पण यावेळी त्यांचा उद्देश वेगळा होता. त्यांनी कोणावरही हल्ला केला नाही. त्यांच्या हातात आधुनिक स्कॅनिंग यंत्र होतं. ते कडेच्या भिंती तपासू लागले. काही क्षणात त्यातील एकाने मोठ्याने ओरडून सांगितलं, सर, इथे पोकळी आहे. भिंतीमागे अजून एक गुप्त कक्ष आहे. हे ऐकताच सर्वांच्या नजरा त्या दिशेने वळल्या. अजय राऊत काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, हो, अंतिम रहस्य तिथेच आहे, पण तो दरवाजा फक्त योग्य व्यक्तीच उघडू शकते. आर्यन पुढे गेला. त्याने भिंतीवर हात ठेवला. त्या थंड दगडावर त्याला काही अक्षरं जाणवली. धूळ बाजूला केल्यावर त्याला मोडी लिपीत कोरलेलं एक वाक्य दिसलं. रक्ताच्या नात्याने नाही तर सत्याच्या धैर्याने दरवाजा उघडेल. हे वाचताच त्याने आपल्या वडिलांनी दिलेले जुने लॉकेट त्या दगडाच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार खाचेत ठेवलं. काही क्षण शांतता पसरली आणि अचानक घर्र, संपूर्ण कडा हादरू लागला. दगडी भिंत हळूहळू बाजूला सरकली. आतून थंड वाऱ्याची झुळूक बाहेर आली. सर्वांनी टॉर्चचा प्रकाश आत टाकला. समोर एक विशाल दालन होतं. दालनाच्या मध्यभागी एक मोठा दगडी सिंहासनासारखा चौथरा होता. त्या चौथऱ्यावर एक लोखंडी पेटी ठेवलेली होती. आणि त्या पेटीवर मोठ्या लाल अक्षरात लिहिलं होतं, हे उघडणाऱ्याचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. आर्यनने निशाकडे पाहिले. निशाने मान हलवली. समीरने टॉर्च घट्ट पकडली आणि आर्यनने थरथरत्या हाताने त्या पेटीचं झाकण उघडण्यासाठी हात पुढे केला.
आर्यने थरथरत्या हाताने लोखंडी पेटीचं झाकण उघडलं. पण आत सोने, नकाशा किंवा खजिना नव्हता. फक्त एक काळी लेदरची डायरी होती आणि एक जुना मोबाईल फोन ठेवलेला होता. मोबाईल बंद होता, पण त्यावर पांढऱ्या कागदावर एक ओळ लिहिलेली होती. सत्य लोहगडावर नाही, सत्य तुमच्या गावात तुमची वाट पाहत आहे. हे वाचता सगळे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. इतके दिवस ते ज्या रहस्याचा पाठलाग करत होते त्याची सुरुवात वेगळ्या ठिकाणाहून झाली. शेखरने डायरी उघडली. पहिल्याच पानावर आर्यनच्या वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर ही डायरी तुझ्या हातात आली असेल तर लगेच देवगावला जा. आपल्या जुन्या वाड्यात तळघरात अजून एक गुप्त कप्पा आहे. तिथे संपूर्ण सत्य लपलेलं आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. आपल्या वाड्यात? पण त्या वाड्यात तर अनेक वर्षांपासून कोणी राहत नाही, विक्रांतने गंभीर आवाजात उत्तर दिलं. म्हणूनच ते ठिकाण सुरक्षित राहिलं. तुझे वडील कोणापासून 2 पावलं पुढे विचार करायचे. तुझे वडील कोणापेक्षा 2 पावलं पुढे विचार करायचे. तेवढ्यात हेलिकॉप्टरचा आवाज पुन्हा जवळ आला. पण यावेळी अजय राऊत म्हणाला, इथे थांबणं धोकादायक आहे. ज्याच्या विरोधात आपण उभे आहोत त्यांना आता कळलं आहे की डायरी तुमच्या हातात आली आहे. ते सरळ देवगाव गाठतील. सगळे तातडीने लोहगड सोडून खाली उतरू लागले. मुसळधार पाऊस सुरू झाला. डोंगरावरून खाली येणारे प्रत्येक रस्ता चिखलाने भरलेला होता. रात्रीचे 2 वाजले होते. अनेक तासांच्या प्रवासानंतर ते पहाटे देवगावात पोचले. देवगाव अजून झोपेत होतं. धुक्याने संपूर्ण गाव झाकलं होतं. गावाच्या टोकाला उभा असलेला आर्यनचा जुना वाडा पाहताच त्याच्या अंगावर काटा आला. तुटलेल्या खिडक्या, गंजलेलं मोठं लोखंडी गेट आणि कोसळलेलं अंगण. जणू अनेक वर्षांपासून तो वाडा कोणाची तरी वाट पाहत होता. आर्यनने गेट उघडलं. कर्र असा आवाज आला आणि शांततेचा भंग झाला. ते आत गेले. भिंतीवर जळमट होती. जमिनीवर धुळीचा जाड थर होता. अचानक वरच्या मजल्यावरून कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. धाप धाप धाप. निशा घाबरून म्हणाली, इथे आपल्याशिवाय अजून कोण आहे? समीरने टॉर्च वर फिरवला, पण वर कोणीच दिसलं नाही. शेखरला डायरीतील एक नकाशा आठवला. त्याने देवघरातील मोठी पितळी घंटा बाजूला केली. खाली दगडात एक गुप्त कुलूप दिसलं. आर्यनने लॉकेट त्या कुलपात बसवलं. घर्र. जमिनीचा एक भाग हळूहळू बाजूला सरकला. खाली जाणारा दगडी जिना दिसू लागला. सगळे सावधपणे खाली उतरू लागले आणि जिन्याच्या शेवटी त्यांना एक मोठं तळघर दिसलं. तळघराच्या मध्यभागी एक टेबल होतं. त्या टेबलावर एक वर्तमानपत्र ठेवलेलं होतं. त्याची तारीख पाहून सगळे हादरले. ती तारीख आजचीच होती. म्हणजे कोणीतरी काही तासांपूर्वी त्या तळघरात येऊन गेलं होतं. आर्यनच्या थरथरत्या हाताने लोखंडी पेटीचं झाकण उघडलं. पण आत सोने, नकाशा किंवा खजिना नव्हता. फक्त एक काळी लेदरची डायरी आणि एक जुना मोबाईल फोन ठेवलेला होता. मोबाईल बंद होता, पण त्यावर पांढऱ्या कागदावर एक ओळ लिहिलेली होती. सत्य लोहगडावर नाही, सत्य तुमच्या गावात तुमची वाट पाहत आहे. हे वाचताच सगळे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. इतके दिवस ते ज्या रहस्याचा पाठलाग करत होते त्याची सुरुवातच वेगळ्या ठिकाणाहून झाली होती. शेखरने डायरी उघडली. पहिल्याच पानावर आर्यनच्या वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं, जर ही डायरी तुझ्या हातात आली असेल तर लगेच देवगावला जा. आपल्या जुन्या वाड्यात तळघरात अजून एक गुप्त कप्पा आहे. तिथे संपूर्ण सत्य लपलेलं आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. आपल्या वाड्यात? पण त्या वाड्यात तर अनेक वर्षांपासून कोणी राहत नाही, विक्रांतने गंभीर आवाजात उत्तर दिले. म्हणूनच ते ठिकाण सुरक्षित राहिलं. तुझे वडील कोणापेक्षा 2 पावलं पुढे विचार करायचे. तेवढ्यात हेलिकॉप्टरचा आवाज पुन्हा जवळ आला. पण यावेळी अजय राऊत म्हणाला, इथे थांबणे धोकादायक आहे. ज्याच्या विरोधात आपण उभे आहोत त्यांना आता कळलं आहे की डायरी तुमच्या हातात आली आहे. ते सरळ
देवगाव गाठतील. सगळे तातडीने लोहगड सोडून खाली उतरू लागले. मुसळधार पाऊस सुरू झाला. डोंगरावरून खाली येणारा प्रत्येक रस्ता चिखलाने माखला होता. रात्रीचे 2 वाजले होते. अनेक तासांच्या प्रवासानंतर ते पहाटे देवगावात पोहोचले. देवगाव अजून झोपेत होतं. धुक्याने संपूर्ण गाव झाकलं होतं. गावाच्या टोकाला उभा असलेला आर्यनचा जुना वाडा पाहतच त्याच्या अंगावर काटा आला. तुटलेल्या खिडक्या, गंजलेलं मोठं लोखंडी गेट आणि कोसळलेले अंगण. जणू अनेक वर्षांपासून तो वाडा कोणाची तरी वाट पाहत होता. आर्यनने गेट उघडलं. कर्र असा आवाज आला आणि शांततेचा भंग झाला. ते आत गेले. भिंतीवर झळमट होती. जमिनीवर धुळीचा जाड थर होता. अचानक वरच्या मजल्यावरून कुणीतरी धावत असल्याचा आवाज आला. धप धप धप. निशा घाबरून म्हणाले, इथे आपल्याशिवाय अजून कोण आहे का? समीरने टॉर्च वर फिरवली, पण वर कोणीच दिसलं नाही. शेखरला डायरीतील एक नकाशा आठवला. त्याने देवघरातील मोठी पितळी घंटा बाजूला केली. खाली दगडात एक गुप्त कुलूप दिसलं. आर्यनने लॉकेट त्या कुलपात बसवलं. घर्र. जमिनीचा एक भाग हळूहळू बाजूला सरकला. खाली जाणारा दगडी जिना दिसू लागला. सगळे सावधपणे खाली उतरू लागले आणि जिन्याच्या शेवटी त्यांना एक मोठं तळघर दिसलं. तळघराच्या मध्यभागी एक टेबल होतं. त्या टेबलावर एक वर्तमान ठेवलेलं होतं. त्याची तारीख पाहून सगळे हादरले. ती तारीख आजचीच होती. म्हणजे कोणीतरी काही तासापूर्वीच त्या तळघरात येऊन गेलं होतं. तळघरातील टेबलावर पडलेले ते वर्तमानपत्र पाहून आर्यनच्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्याने थरथरत्या हाताने ते वर्तमानपत्र उचललं. तारीख आजचीच होती. पण सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे वर्तमानाच्या पहिल्या पानावर लाल शाईने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, उशीर झाला आहे. आता सत्य तुमच्यापर्यंत नाही, तर आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. टेबलावर अजूनही गरम चहाचा कप ठेवलेला होता. म्हणजे काही मिनिटांपूर्वी कोणीतरी इथे बसलं होतं. समीरने आजूबाजूला टॉर्च फिरवली. धुळीवर ताज्या फुटांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्या खुणा तळघराच्या शेवटच्या भिंतीपर्यंत जात होत्या आणि अचानक गायब होत होत्या. निशा भिंतीजवळ गेली. तिने हात फिरवला. भिंत पोकळ वाटत होती. तिने हलकासा दाब दिला आणि घर्र. भिंतीचा एक भाग बाजूला सरकला. आत एक लहानशी गुप्त खोली होती. त्या खोलीत जुनी कपाटं, धुळीने माखलेले फोटो, मोडकळीस आलेले फर्निचर आणि एका कोपऱ्यात ठेवलेला मोठा लोखंडी ट्रंक होता. ट्रंकवर जाड साखळी आणि मोठे कुलूप होते. आर्यनने लॉकेटमधली छोटी चावी काढली. कुलूप उघडलं. ट्रंक उघडताच सगळे थबकले. आता शेकडो जुनी पत्रं, जमिनी खरेदीची कागदपत्रं, काही कॅसेट आणि एक लाल रंगाची डायरी होती. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी तुझ्या हातात आली असेल तर याचा अर्थ मी आता जिवंत नाही, पण माझा खून कोणी केला याचं उत्तर ह्या डायरीत आहे. आर्यनचे हात थरथर कापू लागले. त्याने पुढचं पान उघडलं. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीनेच माझा विश्वासघात केला. तो बाहेरचा नव्हता, तो आपल्या घरातच होता. हे वाचताच खोलीत शांतता पसरली. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून जोराचा आवाज आला. धाड. जणू कोणीतरी मुख्य दरवाजाला लाथ मारून उघडला होता. समीरने टॉर्च बंद केली. सगळे श्वास रोखून उभे राहिले. वरून आणि लोक बोलत असल्याचा आवाज येत होता. सगळीकडे शोधा. डायरी इथेच आहे. शेखर हळू आवाजात म्हणाला. आपल्याला कुणीतरी फॉलो करत होतं. तेवढ्यात तळघराच्या जिन्यावरून पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. टक टक टक. आवाज हळूहळू जवळ येत होता. आर्यनने डायरी आपल्या जॅकेटमध्ये लपवली.
निशाने बाजूला पडलेली लोखंडी सळी हातात घेतली. समीरने टॉर्च घट्ट पकडले आणि जिन्यावरून खाली उतरलेली पहिली व्यक्ती पाहताच आर्यनच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, काका तुम्ही? आर्यनच्या समोर उभे होते त्याचे सख्खे काका. पण त्याच्या हातात बंदूक होती आणि त्यांनी शांतपणे म्हटलं, आर्यन ती डायरी मला दे, नाहीतर आज या तळघरातून कोणीही जिवंत बाहेर जाणार नाही.